आकाश टीव्ही. द्वापार युगातील ही कहाणी. अफाट नगर होते. त्या नगरात एक राजा राज्य करत होता. राजाचं नाव होतं भ्राद्रश्रावण. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका. ती रूपाने सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. दास दासीवरती ओरडत असे. मागच्या जन्मी ती होती एका वेश्येची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. सतत भांडत असे. ती घरी वैतागली, निघून रानात गेली. घरी खूप वैतागली गेली होती भांडणांना. रानात तिनं पाहिलं काही सुवासिन्या लक्ष्मीव्रत करत आहेत. ती क्षणभर तिथे उभी राहून पाहत होती. अहो ऐका ना, तुम्ही हे काय करत आहात? मला थोडीशी माहिती द्याल का? आम्ही हा लक्ष्मी व्रत करतो. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी केला जातो. घरातील जागा स्वच्छ करून त्यावर पाट किंवा चौरंग ठेवावा. चौरंगावर कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घाला. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. तांब्यात सुपारी, दुर्वा, पैसा टाकावा. वर आंब्याची किंवा ढाळ्याची 5 पाने ठेवून वर नारळ ठेवावा. गणपती म्हणून शेजारी सुपारी मांडावी. भक्तिभावाने देवीची पूजा करावी, आरती करावी. देवीची कहाणी वाचा. हो ठीक आहे, मी असंच व्रत करेन. पुढच्या गुरुवारी सेम तसंच तिने व्रत केलं. पुढे काही दिवसाने ती मरण पावली. पुढचा जन्म स्त्रीचा झाला. राणी पदावर बसली. थोरा गरिबांना विसरली. थोरा मोठ्यांना तोऱ्या तात्याने बोलू लागली. दास दासीवर खेकसू लागली. दासीशी नीट व्यवहार न करे, इतरांशी व्यवस्थित न बोले. इकडे देवीनं मनी घेतलं. राणीला भेटावं, ओळखते का पाहावं. देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. हाती काठी घेतली आणि वाड्याकडे निघाली. हळूहळू पाऊल टाकत वाड्याशी निघाली. राणी ओळखते का, मागची आठवण येते का तिला हे पाहावं. दाराशी आणि आरोळी दिली. आहे का कोण घरात? घालेल का कोण घास? कोणी आहे का घरात? घालेल का कोणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. कोण ग तू? कुठून आलीस? काम काय काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? मी कमलाबाई दोरकेहून आले. राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी? राणी लगबगीने माडीवरून खाली आली. दिसली ती म्हातारी. राणी कडाडली. कोण ग तू? थेरडे इथे कशाला आलीस? जा इथून, उठ लवकर, नाही तर ढकलून घालायला लावेन तुला. लाज नाही वाटत? दुसरी घरं नाही तुला? येथे आलीस? जा इथून, नाही तर ढकलून घालायला सांगेन तुला. जा लवकर. आणि राणी ती निघून गेली. दासीनं म्हातारीला पाणी दिलं. मला सांगा ते व्रत म्हणाली. म्हातारी तिला ते व्रत सांगते आणि निघण्यातच राणीच्या मुलीचं नाव होतं श्यामलाबाई. ती लगबगीने माडीहून खाली आली. म्हातारीला म्हणाली, आजी क्षमा करा, माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. माझी आई चुकली. दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते असं कळकळून म्हणाली. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती मुलीकडे क्षणभर डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला लक्ष्मीव्रताचा वास सांगितला व तिथून गायब झाली. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामलेबाईनं लक्ष्मीव्रत केलं. 4ही गुरुवार तिने भक्तिभावाने केले. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर पुत्राशी श्यामलेबाईचा विवाह झाला. राज्यवैभव मिळालं. लक्ष्मीच्या व्रतानं तिचा संसार सुखसमाधानाने चालू लागला होता. राणीला हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. सूरचंद्रिका राणी होती तीच परिस्थिती बदलली. भ्राद्रश्रावणाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळे, पण करणार काय? एक दिवस चिंतेचा उगवत होता, तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. एक दिवस चिंतेत उगवत होता, तसाच मावळतही होता. एके दिवशी तिने मनाने घेतलं, मुलीला पाहावं, डोळे भरून पाहून यावं, आणि ती निघाली. चालून चालून खूप दमली होती. नदी तीरावर बसली. तितक्यात एक दासी तेथे आली. दासीने राणीच्या आईला
बसले, त्यांना आणायला पाठवा कोणीतरी. राणी म्हणाली, हो पाठवा, रथ पाठवा आईसाठी, आईला घेऊन यायला सांगा. आईला आणण्यासाठी रथ पाठवला. आई रथात बसून वाड्याकडे आली. मुलीला आईने घट्ट मिठी मारली. मुलीने केलेली पूजा आईने पाहिली व तिला मागच्या जन्माची आठवण झाली. ती काही दिवस तिथे राहून घरी निघाली. नोकराजवळ सोन्या मोत्याचा हंडा दिला होता. राणी खुश झाली. ती हंड्याचं झाकण उघडते तर तिला दिसले कोळसे. तिने कपाळावर हात मारून घेतला. दुःखाचे भोग संपले. इंद्रियाचा वणवा पेटला. इथे राजा राणी मजेत होते. राजाने सहज विचारलं, माहेरहून काय आणलं? श्यामलेबाईने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. आता दिसले मीठ. अगं वेडे, हे मीठ मिळत नाही का इथे? हो मिळतं ना, पण हे माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. माझ्या वडिलांचं राज्य सौराष्ट्र होतं. जो माणूस हा मीठ खातो तो नेहमी इमानाशी राहतो. राजा विचारचक्रात गुंतला होता. त्याने श्यामलाबाईच्या बोलण्यातली गोम हेरली होती. सेनापतींना सासुरांना ताबडतोब बोलवण्याची आज्ञा दिली. सेनापतीने जाऊन बातमी सांगितली. राजाला तात्रीच्या बोलण्याचं काहीच कळत नव्हतं. दोघं बैठक करून एक गुप्त विचार त्यांनी निर्माण केला. सेनांना सांगितलं, सर्वांनी सक्तीनं झुंजायचं. ह्या मिठातला एक एक खडा सर्व सैन्याच्या हाती देऊन सक्तीनं झुंजायला सांगायचं आणि शत्रूवर चाल केली. युद्धाला सुरुवात झाली. मालाधराच्या सैन्यानं दुश्मनावर चाल केली. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. काहीच वेळात संपूर्ण युद्ध संपलं. त्या राज्याचा मुख्य खजाना लुटला. सोन्या हिऱ्या मोत्याचे पैसे घेऊन ते मालाधरांना दिले. एक चांगला गुरुवार बघून त्यांना ते त्यांच्या स्वाधीन केले. राजा राणी मजेत राहत होते. सुखाचे वारे सर्वांना सुखत होते. दुःखाचे वादळ पूर्णपणे थांबले होते. कहाणी कैसी थी?